हॅलो फ्रेंड्स, सुप्रभात. आत्ता टाईम झालेला आहे 6:23 झाले आहेत सकाळी. तर आज पप्पा चाललेत गावी, तर त्यांना मी सोडायला चाललो बस स्टँडला. तर आज आपण सकाळी सकाळी बाहेरचं वातावरण कसं आहे ते पण बघूया. चला. हा काही सकाळचा नजारा आहे. आमचे इथं फ्लायओव्हर झालेले आहेत सेंगर रोडला ट्रॅफिक कमी करण्यासाठी मस्तपैकी. आणि इथं आहे बस स्टॉप, इथं थांबले आम्ही. माझा अवतार हा असा आहे, कान पॅक करावं लागतात, नाहीतर एकदा का थंडी शिरली आत ते संपलं. तसं काय फिरण्यासारखं नाही आत्ता, कारण की अंधार आहे अजूनही. तर मला वाटतं आपण सरळ आता घरी जाऊया. उजेडायला सुरुवात झालेली आहे. तिथं पिंक झालं आहे, वरती ब्ल्यू, मस्त. श्री स्वामी समर्थ. दर्शन करून मग आपण जाऊया घरी. किराणा मार्ट सकाळी 6:30 ओपन होतो रोज. 3 hours later. आज नाश्त्याला आहे ब्रेड चिवडा. 8:01 p.m. उद्या सकाळी नाश्त्याला इडली होणार आहे, त्यासाठी काही मटेरियल खालून आणायचं आहे. सकाळी बघितलं होतं आपण, आता ही रात्रीची वेळ आहे. किराणा मार्टमध्ये जाऊया. चला, मटेरियल घेतलेलं आहे. उद्या आहे इडली चटणी होणार आहे स्पेशल. घरच्या घरीच भाजून वगैरे बडीशोप तयार झालेली आहे. आईसाहेबांनी केले. तर आपण याच्यात आईला विचारूया काय काय टाकले, नक्की काय काय आहे, काय काय आहे नक्की हे. तीळ, हां, खसखस, ओवा, बडीशोप आणि जवस. अच्छा, जवस. हे सगळं एकत्र करून भाजून घ्यायचे. हां, वेगवेगळं भाजायचं आणि मिक्स करायचं. सेंदव मीठ टाकून अच्छा, मिक्स करून डब्यात भरून ठेवायचे. बघा अतिशय चांगलं असतं. आणि पोटाला पण बरं असतं. हां, जेवल्यानंतर पोटाला एकदम चांगला आणि एकदम पाचक आहे. आणि तोंड स्वच्छ राहतं. तर करा तुम्ही पण ट्राय. आईने तर सांगता सांगता रेसिपी सांगूनच टाकलेली, तर करा तुम्ही सुद्धा ट्राय. तर काम सुरू करतो. The next day. मस्त कडक ऊन पडलेलं आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर चला, काम तर तसं सुरूच होतं माझं. आता आहे ब्रेकफास्ट, आणि आज स्पेशल ब्रेकफास्ट आहे. तर आज आईने केलेला आहे स्पेशल इडली चटणी. हा नाश्ता सगळ्यांचाच आवडीचा आहे. पटकन नाश्ता करून घेतो. 3 hours later. आज आपल्याकडे सकाळी इडली चटणी झाली, आणि काही जेवायचं मूडच नसतो आज. मस्तपैकी इडलीच. त्यामुळे आता दुपारी आहे इडली सांबार. तर आता इडली घेतलेली आहे मी. हे वरून सांबार. मस्तपैकी सकाळी नाश्त्याला इडली चटणी आणि दुपारी इडली सांबार. वा, स्पेशल सांबार आहे, साऊथ स्टाईल. अजून थोडंसं दे गं सांबार आहे. धन्यवाद. खाऊन घेतो आता मी. कामाचं लोड बरंच असल्यामुळं जास्त काही मी दाखवू शकत नाही तुम्हाला या व्हिडिओमध्ये. तर आता आहे दुसरा दिवस, आणि आज आहे इडली फ्राय. इडलीला फोडणी घातलेली मस्तपैकी. अशा प्रकारे नाश्ता. इडली लास्ट स्टेज विथ TV. पहिल्यांदा बोलते आहे मी फ्रंटमध्ये बोललेलीच नाही आहे. शूट करते आहे माझा आवाज. निखिल हा माझा मुलगा आहे. निकू, आम्ही त्याला लाडानी निकू म्हणून बोलवतो आहे. त्याचे 1000 सबस्क्राईब झालेले आहेत, त्यामुळे त्याला मला सरप्राईज द्यायचं आहे. काल मैत्रिणीसोबत कॅम्पात गेले होते. मग मी तिकडनं कयानी म्हणून एक प्रसिद्ध बेकरी आहे, तिथून मी केक आणलेला आहे. त्याबरोबर एक सरप्राईज आहे, तुम्ही पाहू शकता. तो आता एडिटिंगला बसला आहे. तर मी त्याला बोलवते आहे आणि तुमच्यासमोर त्याला मी प्रेझेंट करते. असंच त्याला पुढं न्या. तो काम तो करतो, पण तो स्वतःसाठी करत नाही. आमचा बड्डे, आमचा दोघांचाही सेलिब्रेशन करतो, बहिणीचा करतो, भाच्याचा करतो, खूप करतो तो. पण त्याचा बड्डे आम्ही करतो, पण ही गोष्ट वेगळी आहे. मला आनंदाची गोष्ट आहे. 1000च्या पुढे तो पार केलेला आहे. असंच तुमचं सदैव त्याच्या पाठीशी तुमचा निक्स क्रिएटर कुटुंबाशी राहावं, एवढीच इच्छा. सपोर्ट करा,
लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. हा पहा मी कॅम्पमधून केक आणलेला आहे. आता त्याला मी बोलवती आहे बाहेर. निकू, काय ग? एक मिनिट आहे ना इकडं. आलो आलो. जरा बंद करून ये तुझं. काय काही ये ना, केक बस कसला ना. या? सांगते ना, बस तरी. आपले 1000 वर सबस्क्राईब झालेले आहेत. हा. मला खूप आनंद आहे आणि माझं पण तू एडिटिंग करतो, तुझं तू करतो, परत कामही करतो आणि आमचं सगळं तू काळजी घेतो. आणि मी काल मैत्रिणीबरोबर गेले होते म्हणून म्हटलं तुला मी सरप्राईज म्हणून केक आणलाय, तो तुला दाखवलेला नाही, आज मी काढलेला आहे. आणि त्यासोबत तुला आशीर्वाद देण्यासाठी, आशीर्वाद समज माझा आणि गोड आशीर्वाद आहे हा. तो केक कट करायचा. 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले हा. चॅनलवर. तुझ्या व्ह्युअर्सना सांग काय सांगायचं. मी प्रचंड म्हणजे खूप मनापासून आनंदी आहे. खूप बरं वाटतंय, कारण बरेच वर्षाची मेहनत कारणी लागल्यासारखं वाटतंय. आणि आपली निक्स क्रिएटिव्ह फॅमिली 1000 प्लस झालेली आहे आता. तर आईने अचानक हा सरप्राईज देऊन मला तर काय निशब्द केलेलं आहे. मला काय सुचत नाही काय बोलावं आत्ता. आता आई म्हटलं की असंच असतं. शेवटी काय आईचं प्रेम हे तुम्हाला कुठल्याही पद्धतीने किंवा काही असू दे तुम्हाला मोजता येणं अशक्य आहे. आणि आई जितकं प्रेम करेल किंवा आई वडील जितके प्रेम करतील तितकं प्रेम तुम्हाला कुठून मिळेल शक्य नाही. आमच्या आईसाहेबांचा मान राखून 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले आपल्या चॅनलवर आणि तुमच्या सगळ्यांची साथ मला मिळाल्यामुळे, तुमच्या सर्वांचं प्रेम आपल्या चॅनलला असल्यामुळं आज आपलं चॅनल 1000 सबस्क्रायबर प्लस झालेलं आहे. त्यासाठी मनापासून सर्वांना धन्यवाद, आभार व्यक्त करतो. असंच माझ्यावर प्रेम करत राहा. मी तुम्हाला एंटरटेन करत राहीन. घरचे काही डेली व्लॉग असतील, काही गमती जमती मी नक्की तुमच्याशी शेअर करेन. तर चला वेळ न घालवता पहिलं केक कट करूया, कारण तोंडाला सुटलंय पाणी. तर कट करू काही? हा, येस. अरे प्राऊड ऑफ यू निखिल, निक्स क्रिएटर, प्राऊड ऑफ यू. मी तर हा कॅमेरा हँडल करतायत शूट माझे वडील, किंवा कदाचित ते शूट करताना बोलतात की नाही माहित नाही, पण बोललं तर बरं वाटेल मला. जे शुभाशीर्वाद आहे तुला. आपल्या नेक्स्ट क्रिएटर फॅमिलीला पहिलं देऊया. हे का सर्वांना, तुम्हाला पहिलं, त्यानंतर वडिलांना देऊया. आता आईसाहेबांना देतो. थँक्यू व्हेरी मच. अजून एक सरप्राईज आहे, हे बघ. आता काय एवढं गरज आहे काही काही? असू दे, हे आता ते हे घालून एक शूट तू सुरुवात कर. हे धन्यवाद. काय बघ, Sweatshirt. तुला आवडते का? मला व्हाईट कलर हवाच होता बरेच दिवसापासून. उघडून बघ ना. मस्त एकदम. दाखवत. वा, बघा मित्रांनो, आईचं गिफ्ट चॉईस बघा आईची. हे स्वेटशर्ट मला गिफ्ट केलेलं आहे आईनी. मस्त की मला व्हाईट कलर हवाच होता, पण हे पण छान दिसतंय कॉम्बिनेशन. हातावर पण स्ट्रीप आहे. वा, भारी आहे, आवडला, एक नंबर आहे. थँक्यू व्हेरी मच. तर आता एवढं सगळं आईने केलंय, पटकन आईचा व्हिडिओ एडिट करतो आणि पहिलं त्याच्या चॅनलला अपलोड करतो. हे तुम्हा सर्वांची साथ असल्यामुळं बरेच काही गोष्टी पुढे अचीव्ह करेन आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे. धन्यवाद. तर आपण आता व्लॉग कंटिन्यू करू आपला. चहासोबत केक, मस्त कॉम्बिनेशन आहे. इथं आपला केक कट झालेला आहे. आवडतं. तुमच्या सगळ्यांचं प्रेम अशा पद्धतीने माझ्या डिशमध्ये आलेलं आहे. आणि हे केक मी आता मस्तपैकी चहामध्ये डिप करून खाणार आहे. ओ हो, ऑसम लागतं, ऑसम. केक डिप केलेलं असं कित्येक जणांना आवडतं नाही आवडतं माहीत नाही, मला तरी आवडतं. वा, पटकन संपून घेतो आता. हे बघा, या आमच्या खिडकीमध्ये अशी येऊन बसतात कबूतर. बसतात म्हणजे काय, आता यांची तर फॅमिली झालेली आहे. सतत आवाज आपला गॉर 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 असू दे. चला, तर काय म्हणू तुम्ही? हां, त्याआधी महत्त्वाचा प्रश्न तो क्लिअर करूया आपण. कोणता? तर मी रेकॉर्डिंग स्टुडिओला का गेलो होतो ते आपलं राहिलंच होतं ना. रेकॉर्डिंग स्टुडिओ नाही म्हणता येत शक्यतो त्याला, कराओके स्टुडिओ. मी पहिल्यांदा स्टुडिओमध्ये गेलो, मला ते थोडं पाहायचं पण होतं कसं असतं काय असतं. त्यासाठी मी वडिलांसोबत गेलो होतो. आणि वडिलांचा एक ग्रुप आहे, त्यामध्ये साधारण 20 ते 25 लोक
लेडीज अँड जेंट्स, तर हे सगळेजण कराओके सॉंग्सवर गातात, हॉबी म्हणून ते जोपासतात. सगळ्यांनी मिळून एक गेट टुगेदर प्लॅन केलेला आहे. तर त्यासाठी त्यांनी तो स्टुडिओ बुक केला होता आणि ते स्टुडिओ आम्ही पाहणी करायला गेलो होतो. आणि त्या दरम्यान मलाही पाहायची उत्सुकता होती म्हणून मी पण त्यांच्यासोबत गेलो होतो. छान वाटलं, मस्त वाटलं स्टुडिओ. फक्त मी तिथं तेव्हा घेतलं नाही शूट, कारण की पहिल्यांदा गेलो होतो ते बघण्याच्या नादात, उत्सुकतेच्या नादात मी शूट घ्यायचं राहून गेलं माझ्याकडून. तर नेक्स्ट टाईम जर गेलो वडिलांसोबत तर नक्की मी शूट करेन आणि तुम्हालाही दाखवेन की दत्तवाडी येथे सिंहगड रोडवर स्टुडिओ तुम्हाला रेंटवर मिळतो, तो कसा आहे आणि काय, आणि त्याच्याबद्दल माहिती पण तुम्हाला मी आपल्या चॅनलवर पुढच्या वेळेस. तर हा व्हिडिओ आपण इथंच एंड करूया. आणि खूप आनंद झाला, आईने मला सरप्राईज दिलं. माझं 1000+ झालेले सबस्क्रायबर आपल्या चॅनलवर, त्याच्यामुळं ते सेलिब्रेशन झालं घरी. त्याच्यासोबत एक गिफ्ट स्वेटशर्ट पण दिलं. खूप आनंद आहे. तुमच्या सर्वांना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद. असंच प्रेम करत राहा आपल्या चॅनलवर. तर हा व्हिडिओ आपण इथंच थांबूया आणि भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मी तुमची रजा घेतो. बाय बाय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.